मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर आहे। आता 100% अनुदानावर आता तुम्हाला सोलर फवारणी पंप योजनेसाठी अर्ज करता येणार आहे। शेतकऱ्यांना आता 100% अनुदानावर सोलर फवारणी पंप मिळणार आहे। त्याच्यासाठी अर्ज सुद्धा सुरू झालेले आहेत। मित्रांनो, तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण लाईव्ह प्रोसेस मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये करून दाखवणार आहे। अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे त्या अगोदर नमस्कार मित्रांनो, मी अनिल गोरे MS मराठी संग्राम या YouTube चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट ह्या मिळत राहतील। मित्रांनो, सोलर फवारणी पंपासाठी आपल्याला अर्ज करायचा असेल तर सर्वात प्रथम गुगलवरती महाडीबीटी फार्मर असं नाव टाकायचं आहे। त्यानंतर पहिलीच लिंक आपल्या समोर ओपन होईल, त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर महाडीबीटीचं जे पोर्टल आहे हे आपल्यासमोर इथं ओपन झालेलं आहे, तुम्ही पाहू शकतात। तर आपल्याला स्क्रोल डाऊन करून खाली यायचं आहे। इथं आपल्याला लॉगिनचं ऑप्शन आलेलं आहे। तुम्ही दोन पद्धतीने इथं लॉगिन करू शकतात, वापरकर्ता ID आणि आधार क्रमांक। जर तुम्ही अजूनपर्यंत इथं नोंदणीच केलेली नसेल तर तुम्हाला स्क्रोल डाऊन करून खाली यायचं आहे आणि अर्जदार नोंदणी या नावावरती क्लिक करून तुम्हाला तुमची नोंदणी करायची आहे। परंतु भरपूर शेतकऱ्यांची इथं नोंदणी झालेलीच असेल, कारण भरपूर शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर अनुदानासाठी, ठिबक सिंचन, तुषार सिंचन या काही गोष्टी आहेत या योजनांसाठी भरपूर शेतकऱ्यांनी अर्ज केलेले आहेत। त्यामुळे जवळपास सर्व शेतकऱ्यांची इथं नोंदणी झालेलीच आहे। तर मित्रांनो, इथं तुम्हाला तुमचा वापरकर्ता ID माहित असेल तर तुम्ही वापरकर्ता ID ना नोंदणी करू शकतात। माहित नसेल तर तुम्हाला इथं सिंपल आधार क्रमांक हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे, परंतु तुमच्या आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे। त्यानंतर इथं आपल्याला आपला आधार क्रमांक टाकायचा आहे। इथं आधार क्रमांक टाकल्यानंतर आपल्याला OTP या नावावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथं खाली एक ऑप्शन येतो OTP पाठवा, तर त्या नावावरती सुद्धा आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती एक OTP पाठवला जाईल, तो OTP आपल्याला इथं टाकायचा आहे। OTP टाकल्यानंतर आपल्याला इथं OTP तपासा या नावावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथं आपलं लॉगिन झालेलं आहे। आता मित्रांनो, तुमच्यासमोर अशा प्रकारे पेज ओपन होईल। त्यानंतर इथं कोपऱ्यामध्ये बघा 3 डॉट दिसतात, तर त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर इथं खाली एक आपल्याला डेस्कटॉप साईट नावाचा ऑप्शन आहे, तर आपल्याला या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। एक चेकबॉक्स लावायचे आहेत। व्यवस्थित बघा मित्रांनो, इथं 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे। इथं डेस्कटॉप साईट नावाच्या ऑप्शनवरती आपल्याला एक चेकबॉक्स लावायचे आहे। तुम्ही जोपर्यंत चेकबॉक्स लावित नाहीत तोपर्यंत आपल्याला अर्ज भरता येणार नाहीत, कारण काही ऑप्शन आपल्यासमोर ओपन होत नाही। ज्यावेळेस तुम्ही इथं डेस्कटॉप साईट नावाच्या ऑप्शनवरती चेकबॉक्स लावताल त्यावेळेसच काही ऑप्शन इथं ओपन होते। त्यानंतर मित्रांनो, तुमच्यासमोर काही अशा प्रकारे पेज हे ओपन होईल। तर इथं तुम्हाला जुनं तुमचा पासवर्ड वगैरे विचारलेला आहे। तुम्हाला इथं तुमचा पासवर्ड वगैरे चेंज करायचा असेल तर तुम्ही करू शकता। जर नसेल करायचं तर आपल्याला इथं सिंपल मुख्य पृष्ठ नावाचं एक ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर काही अशा प्रकारे हे पेज ओपन होईल। मी थोडंसं झूम करतो, तुम्हाला व्यवस्थित दिसेल। तर त्यानंतर इथं बघा आपल्याला एक क्रिया नावाचा ऑप्शन आहे, त्याच्या खाली अर्ज करा या नावावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। अर्ज करा या नावावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर काही अशा प्रकारे पेज हे पुन्हा ओपन होईल। तुम्ही इथं पाहू शकतात, इथं आता तुमच्यासमोर भरपूर असे ऑप्शन आलेले आहेत। कृषी यांत्रिकीकरण, सिंचन साधने व सुविधा, बियाणे व औषधे, फलोत्पादन, सौरकुंपण असे भरपूर ऑप्शन तुमच्यासमोर 4 ते 5 प्रकारचे आलेले आहेत। आता तुम्हाला काय करायचं आहे, सोलर फवारणी पंपासाठी अर्ज करायचा आहे। तर त्याच्यासाठी आपल्याला इथं कृषी यांत्रिकीकरण याच्या समोर एक बाबी निवडायचं ऑप्शन आलेला आहे, तर या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। इथं आपल्याला काही घटक निवडायचे ऑप्शन आलेले आहेत। तर इथं आपल्याला मुख्य घटकमध्ये आपल्याला इथं कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर तपशीलमध्ये आपल्याला इथं मनुष्यचलित अवजारे हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर यंत्रसामग्री, अवजारे, उपकरणे यामध्ये आपल्याला पीक संरक्षण अवजारे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथं मशीनचा प्रकार विचारलेला आहे, तर त्यावरती आपल्याला इथं सगळ्यात खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर इथं आपल्याला एक टिक लावायचे आहेत आणि जतन करा या नावावरती क्लिक करायचं आहे। इथं आपण जी बाब निवडलेली आहेत, आपण जो काही ऑप्शन निवडलेला आहे तर हा इथं सक्सेसफुल झालेला आहे। आपल्याला इथं यस म्हणायचं आहे। त्यानंतर आपल्याला इथं मेनूवर जा या नावावरती क्लिक करायचं आहे। मेनूवर आल्यानंतर अर्ज सादर करा नावाचं एक ऑप्शन आहे, तुम्ही इथं बघू शकता। व्यवस्थित बघा, मी झूम करतो। इथं अर्ज सादर करा या नावाचा ऑप्शन आहे, त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। इथं क्लिक केल्यानंतर इथं ओके म्हणायचं आहे। त्यानंतर इथं आपल्याला पहा या नावावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथं आपल्याला इथं प्राधान्य क्रमांक द्यायचे आहेत, आपल्याला बाबी निवडायचे आहेत। जेवढे काही आपण आतापर्यंत इथं बाबी निवडल्या असतील, जसं की ट्रॅक्टर असेल, ट्रॅक्टर चालित अवजारे असतील, जे काही तुम्ही आतापर्यंत बाबी निवडलेल्या आहेत तर त्यांना आपल्याला इथं प्राधान्य क्रमांक द्यायचा आहे। तर या ठिकाणी आता मनुष्यचलित अवजारे आपण फवारणी पंपासाठी 1 प्राधान्य देऊयात।
त्यानंतर बाकीचे जे काही असेल तुम्हाला तर ते तुम्ही त्या पद्धतीने इथं प्राधान्य क्रमांक देऊ शकतात। इथं प्राधान्य क्रमांक निवडल्यानंतर आपल्याला इथं एक चेकबॉक्स लावायचे आहेत आणि इथं अर्ज सादर करा या नावावरती क्लिक करायचं आहे। अर्ज सादर केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला पेमेंटचं ऑप्शन येईल। मी ऑलरेडी याचं पेमेंट केलेलं आहे, कारण मी ऑलरेडी बाकीच्या काही योजना निवडलेल्या होत्या। ट्रॅक्टर अनुदानासाठी, ठिबक सिंचनसाठी मी ऑलरेडी अर्ज भरलेला होता, तर त्यामुळे मला इथं पेमेंटचं ऑप्शन आलेला नाही। तुम्ही जर ऑलरेडी इथं पेमेंट केलेलं असेल कोणत्या योजनेचा लाभ घेण्यासाठी, जर तुम्ही ऑलरेडी अर्ज भरलेला असेल तर तुम्हाला सुद्धा इथं पेमेंटचं ऑप्शन येणार नाहीत। परंतु तुम्ही जर पहिल्यांदाच इथं अर्ज भरत असाल तर तुम्हाला इथं 23 रुपयाचा पेमेंटचा ऑप्शन येईल। तर तुम्हाला ते 23 रुपये पेमेंट तुम्ही फोनपेच्या UPI ID ना करू शकतात किंवा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड जेनी काय असेल तुमच्याकडे ऑनलाईन पद्धत, तर तुम्ही त्या पद्धतीनं तुमचं इथं पेमेंट करू शकता। 23 रुपये चलन येतं फक्त। त्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला काय करायचं आहे, छाननी अंतर्गत अर्ज ह्या नावावरती क्लिक करायचं आहे। इथं क्लिक केल्यानंतर आतापर्यंत तुम्ही जेवढे काही अर्ज भरलेले आहेत, जेवढ्या काही बाबी निवडलेल्या आहेत, तर त्या संपूर्ण इथं तुमच्या समोर इथं ओपन होतील। तर मित्रांनो आपण अशा पद्धतीने सोलर फवारणी पंपासाठी अर्ज करू शकतात आपल्या मोबाईलवरून अगदी घरी बसल्या 2 ते 5 मिनिटांमध्ये। अगदी सोपं आहे मित्रांनो। तुम्हाला जर अर्ज करताना काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा, मी त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न 100% करेन। तर मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट ह्या मिळत राहते। पुन्हा भेटूया अशाच एक नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।